बघा, बातमी आहे राजकीय वर्तुळातनं नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे किरीट सोमय्या संजय राऊतांनी त्यांना पत्र लिहून थेट आव्हान दिलेलं आहे। राजेश महेत आणि राजेश एक्सपोर्ट नावाच्या कंपनीनं 15.5 लाख कोटींचा महसूल घोटाळा केलाय आणि त्या कंपनीमध्ये LIC ने भागीदारी घेतली होती। 10% आणि LIC पॉलिसी धारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेत। या संदर्भात सोमय्या जाब विचारणार का असा सवाल राऊतांनी केलाय। तर या संदर्भात पंतप्रधान मोदींच्या दारात जाऊन आंदोलन करणार का? मेहता आहे म्हणून तुम्ही कारवाईची मागणी केली नाही का? असेही प्रश्न राऊतांनी उपस्थित केलेत आणि सोमय्यांचा भ्रष्टाचार विरोधी मोहिमेवरून निशाणा साधलाय। आता हे नेमकं घोटाळा कसं झालेला आहे आपण समजून घेऊ। राजेश एक्सपोर्ट लिमिटेड ही कंपनी होती। ही बंगळुरूची ज्वेलरी कंपनी होती असं प्रथमदर्शनी कळते आणि या कंपनीमध्ये राजेश मेहता कंपनीचे संचालक होते आणि यांच्याकडनंच हा घोटाळा झाला असं कळतंय। 2021 ते 25 5 वर्षांमध्ये 15.5 लाख कोटींचा महसूल खरं तर याबद्दलचा घोटाळा झालाय आणि राजेश एक्सपोर्टच्या महसुलाची चुकीची माहिती दिली गेली असं सेबीनं जाहीर केलेलं आहे। सेबीच्या रिपोर्टनुसार हा अहवाल आलेला आहे। 99.8% महसूल वाढवून दाखवला असा आरोप आता याच्यावर केला जातोय। त्यांच्या नजरेतून एक विषय सुटलाय या महात्म्याच्या की 15.5 लाख कोटीचा घोटाळा समोर आलेला। एक राजेश मेहता आणि काही राजेश एक्सपोर्ट्स मेहता एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे 15.5 लाखाचा महसूल घोटाळा आहे आणि त्या घोटाळ्यामुळे त्या कंपनीमध्ये LIC ने भागीदारी घेतली 10% आणि LIC पॉलिसी धारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेले आहे जनतेचा पैसा। आता अनेक त्यांनी सबसिडीज कंपन्या शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात स्वित्झर्लंड आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले। हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे, पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटलाय। त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा। 15.5 लाख कोटी हा आकडा काय आहे? प्रधानमंत्र्यांच्या दारात आंदोलन करा, ईडीच्या कार्यालयात घुसा, फडणवीसांना जाऊन जा विचारा का तुम्ही आतापर्यंत तोंड शिवून बसलाय? तुम्ही मेहता आहे म्हणून तिथे कोणी भोसले पाटील कुलकर्णी म्हात्रे असे कोणी असते तर एवढ्याला हा माणूस चड्डी काढून नाचला असता रस्त्यावर, नाचला असता ना। हा मेहता आहे म्हणून तुम्ही त्याच्याविषयी बोलत नाही का? काय तुमचे संबंध आहेत? तुमची त्यात पार्टनरशिप आहे का?